everyone. Hello everyone. Good morning and welcome you all to Rachna's New Angel World. मी आहे सनी. ही आहे तुमची लाडकी ताई रचना. खूप थंडी आहे. So it's day 2 in मेघालय शिलाँग आणि अमेझिंग टाइम स्पेंड करत आहोत विथ फॅमिली. म्हणजे सकाळी उठलं पाय पण नव्हते टेकवत. बाथरूम मध्ये कसं जायचं मध्ये 8 डिग्रीच्या खाली गेलेलो आम्ही. म्हणजे टेम्परेचर सकाळी मी उठली तेव्हा 6 डिग्री होतं. आता इट्स नाव 8 डिग्री. चाललंय प्रवास आणि अमेझिंग आम्ही टाइम स्पेंड करत आहोत. मस्त एक्सप्लोर करत आहोत मार्केट, इकडचे लोक आणि येस म्हणजे जी अरेंजमेंट आहे ती पण छान आहे. अँड सुपर एक्सायटेड फॉर द होल कंप्लीट डे. सो स्टे ट्यून. चलो. बोलायला पण नाही होते, कुडकुडायला होतंय. नाहीसा गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. आणि नाहीसाचा आउटफिट बघा. नाहीसाच आउटफिट. मी नायसाला हाँगकाँगच्या वेळेस घेतलं, कारण हाँगकाँगला एवढी गरमी होती की ती ऑब्विसली घालता नव्हते, म्हणून ते आज वेअर केलं. येस. सो आमची बॅग्स रेडी आहेत अँड वी आर ऑल सेट टू लिव्ह. अमेझिंग टाइम स्पेंड केला आम्ही. ब्युटिफुल मेमरीज फॉर एव्हर. शिलाँग छान असा व्ह्यू मिस करू आम्ही. सो आता इट्स ब्रेकफास्ट टाईम. आमचं टार्गेट आहे 8ला निघायचं आहे. 7:30ला ब्रेकफास्ट. सो लेट्स गो. चलो. आणि आम्ही जे प्लॅन केलेलं रिगार्डिंग आवर व्हिडिओज की ते आधीच आम्ही स्केड्यूल वगैरे करून ठेवू. ट्रस्ट मी इथे वायफाय आहे पण तो काय एवढा स्ट्रॉंग नाही आहे. प्लस नेटवर्क एअरटेल म्हणतायत पण एअरटेल चालतच नाही. बापरे, माझं तर अजिबातच नाही. माझ्या फोनवर तर काहीतरी भलतंच चालत असतं. 7 days विदाउट व्लॉग. एवढं म्हणजे मेन म्हणजे काय माहिती का, दरवेळेस असं होतं खूप ट्रॅव्हल करून येतो रात्री. आय हॅव टू एडिट अ व्लॉग अँड देन आय हॅव टू स्लीप. पण काल मी सर्वात आधी झोपली आहे. आमच्या तिघांमध्ये मी सर्वात आधी झोपली आणि जी झोप मिळाली आहे नो टेन्शनच नाही. सनराईज झालाय, एकदम छान वाटतंय. सुपर ब्लेस्ड, ग्रेटफुल, सगळे काही वर्ड्स येतात. अमेझिंग. कसा आहे व्ह्यू? सिटी व्ह्यू पूर्ण एकदम भारी होतं. सकाळी मी उठली ना तर इथे सगळे ढग असे खाली आले, जसं सिक्कीमला होतं ना तसंच. तो स्टेडियम आहे बघ. कुठे ते बघ खाली आहे बघ. मस्त आमचा नाश्ता झालेला आहे. स्टे वॉज सुपर अमेझिंग. आपण जेव्हा पण बाहेर ट्रॅव्हल करतो आपल्याला तेच असतं मेन की आपल्याला फूड चांगलं मिळायला पाहिजे. ॲज पर आवर कन्व्हिनियन्स फूड मिळायला पाहिजे. आणि ट्रस्ट मी ह्यांचं फूड खूप छान होतं. लास्ट डेला सुद्धा आमचं इथेच परत स्टे आहे. येस, आम्ही इथे परत हॉल्ट घेणार आहोत कारण इकडचे जे बाकीचे साईट सिंगिंग कालचा दिवस आमचा असाच गेलेला आहे. बट आम्ही अमेझिंग टाईम स्पेंड करतो. मला नाही माहिती कोणत्या डेला कसा व्लॉग येतो आहे कारण मी फक्त शूट करत चालली आहे. कुठे काय एंड होते मला नाही एवढं आयडिया येते. बट खूप छान असं सनरेज आहेत. बट स्टील इट्स 8 डिग्री आणि एवढी थंडी वाजते ना. बघा नाहीसाचा काय इश्यू झाला माहिती का, कपडे नको आहेत पण थंडी वाजतीये, काही समजत नाहीये है ना नाहीसू. अँड द बेस्ट नायसा जेवते, ते माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट होतं. मला तीच भीती होती. आई पण मला तेच बोलत होती की नायसा जेवेल की नाही. नायसासाठी तू हे घेऊन जा ते घेऊन जा. मी केटल वगैरे घेऊन येणार होती. ऑलरेडी इथे ओव्हर वेट झालं त्यात तो केटलने तर अजून वेट वाढलं असतं. माय गॉड. चलो. आलेले आहेत. लेट उठणारे लोक आलेले आहेत. तू लेट का उठलास? हालत खराब. ज्याला थंडी वाजत नाही ह्या माणसाला ना खूप थंड असं वातावरण लागतं आणि ह्या माणसाला थंडी वाजले म्हणजे काय बोलावं. थंडी आहे 7 डिग्री. ही थंडी खूप वेगळी आहे ना, पण ही आपल्यासारखी नाहीये. आपण नाही, ब्लँकेट नाही, काहीच काम नाही. तरी 3 त्यांनी दिलेत आपल्याला, पण ते पण काही कामाचे नव्हते. कपाटात होती ना एवढे सारे ब्लँकेट.
ते तू आता सांगते हा काय पण अमेझिंग होतं ना. Yes. स्टे फूड पण छान एकदम मजा आली. चला मग आता आम्ही निघतो. गणपती बाप्पा मोरया! मंगळमूर्ती. मोरया! झोप कशी झाली? मस्त एकदम एकदम व्यवस्थित व्यवस्थित आहे. गारगार एकदम फर्स्ट स्पॉट आहे जो आमचा तो आहे रचना सांगेल. हा पहिला स्पॉट काय बोलतो रशा सांगेल काय बोलायचं. पहिल्या स्पॉटचं नाव काय आहे? लाईटलम कॅनियन असं नाव आहे. काहीतरी इट्स अ असंच व्ह्यू आहे. पॉइंट बेसिकली. छान वाटते ना. चलो बाहेर हवा मस्त ऊन लागलं थंड हवा. इथे नाही सो इथे केस बघ जरा. चलो इट्स लाईक अ टेबल पॉइंट. हा महाबळेश्वरचं कसं आहे. ऊन आहे तरी पण खूप गार वाटतं. स्वीटी स्वीट यश यश लात हा बस. चार्ज किती आहे चार्ज? 100 रुपये. हा ठीक आहे. इसको बिठाओगे? नहीं सब लात मारतात रे हे लोक. लात नहीं मारेगा. लात मार. इसको यश वंश यश बसायचंय का. यश मोठ्या ह्याच्यावर बसव ना. इसको बिठाओ. ये छोटा सा पालेगा क्या भैया. आप लेके जाओगे ना बरोबर. ये एक्सपिरियन्स आहे. एक्सपीरियंस. ओके ही इज गिविंग यू कॅप. वेल वाओ. अरे वाह नाइस. ओह इसका नाम क्या है. ये लोक सतमाय. हे भगवान इतना बड़ा नाम लोक सतमाय. लोक सत्मा. मजा आली. भारी आहे ड्रेसिंग. काय करा आता. ठाकरे फॅमिली बघा इकडे. जेवताना फक्त हात धुवायचा. अरे बा हा ब्रिज बंद केला बघ त्यांनी. कुठलं हा बघ नाही कोणचा. चांगलं फोटो काढ. ते बघ तिथे जाऊया. ते बघ तिथे दिसते ते वरती एवढं जाताना बघ. नाही सर नको. ट्राय करायचं शुगर रक्षा. लिटिल शुगर. एक विदाउट शुगर. वन विदाउट शुगर. यस लिटिल. हा मसाला छोटे. चला लेट्स गो. हो चला. भैया भैया वो डाउकी कितने बजे तक खुला रहता है. ऐसा मज्जा आहे ना. ती मला बोलते आई हळूच आला. मी तिला सांगायला पाहिजे ती मला सांगते. हे कधी आपण एक्सप्लोर करणार अशा गोष्टी. फ्रेश ट्रेकिंग. एअर फ्रेश एअर. ती गाडीत बसून बसून दहाड वाजायला लागली. स्वतः मी चालू सीसी फॉल्स.
फिफी फॉल्स एक आहे. वेनेवर यू कम टू मेघालय तुम्हाला वॉक करायला तर लागणारच आहे, बिकॉज हे खूप ना आतमध्ये आणि इथे ना युजली बोटिंग असते. बोट थ्रू तुम्ही त्या साईडला जाऊ शकता, पण त्यांचे बोट्स बंद आहेत. सो आता ते वॉकिंग घेऊन चालले. ते म्हटले 20 मिनिट्स टू 30 मिनिट्स लागतात वॉक कर. फुल ट्रेकिंग. हे पण नाश्ता बघ आहे. नाश्ता त्यांच्यातलीच झाली. ती गाडी कशी आली रे? हो ना, शेतात ना. अजून खाली जायचंय. नाहीसू. हा आता राईट पाय खाली टाक. हा तिथं बरोबर. वंश व्यू तर अमेझिंग आहे. ट्रेकिंग विथ फॅमिली इट इज डिफिकल्ट. लहान मुलं असल्यावर जास्त थोडंसं अवघड होऊन जातं त्यांना मॅनेज करा. मग आपलं बघा. पाण्याचा कलर बघ यश. ब्ल्यू क्रिस्टल क्लिअर. जायचं एवढं अमेझिंग आहे ना हे. म्हणजे वर्थ आहे पण 20 मिनिट्स बोलून आम्हाला 20 मिनिट्स सांगितलं की 20 मिनिट्सचा ट्रेक आहे. त्या लोकेशनला पोहोचायलाच अर्धा तास लागला. तिथून खाली यायला पुढचे अर्धा तास तुम्ही पकडा, कारण फुल ट्रेक आहे. बट जो व्ह्यू आहे तो वर्थ आहे. नॉर्मल वॉटरफॉल तुम्ही बोलाल, पण जे खाली आहे ना ब्ल्यू पाणी, हा हा हा, मेघालय नाही आहे और ये नहीं देखा असं वाला टाईप आहे ते. आता मला नाही माहीत फोन किती जस्टिस करणार आहे, बट रियालिटीमध्ये इट्स सो व्हेरी अमेझिंग. नायसा ट्रेक करून आली आहे. आम्ही जाऊ पुढे. हा परफेक्ट फोटो काढण्यासाठी. बिहाइंड द सीन. Oh my god, just look at the water. This is what Meghalaya offers us. एवढं छान आपलं ब्युटिफुल इंडिया आहे. सो क्लिअर. माणसं तर बघ. इथून उतरते. होतं Best. ट्रेक करून आलो. रील्स मध्ये बघायचो, आज प्रत्यक्ष Yes. डोळ्यात त्याच्यानंतर आहे क्रांतसुरी. त्याचं सुद्धा एवढंच ट्रेकिंग आहे. सम मोस्ट ऑफ ते Skip करू. स्किप करून वी आर गोइंग टू दावकी. चला. ऑलमोस्ट 1-1.5 तासाची ट्रेक करून आलो. 20 मिनिटं बोलले स्टार्टिंगला, पण जायला येस 20-25 मिनिटं आणि खाली आहे. बट मी तुम्हाला सांगते इट्स वर्थ गोईंग. वर्थ. पहिले आम्हाला असं वाटलं गॉड एवढं म्हणजे डिसअपॉइंट नाही व्हायला पाहिजे, बट ट्रस्ट मी इट्स वर्थ गुड. आपण एवढं सुंदर पाणी कधीच बघत नाही. किती स्वच्छ आणि किती अमेझिंग क्लायमेट. एकदम एकदम भारी होतं. तुम्ही जाल ना तर वेळ काढून या. घाई गडबडीत नका येऊ की हां 1 तासात तुम्हाला कंप्लीट करायचं, असं नाही होणार. आरामात जा, आरामात खाली उतरा. आणि इकडे आल्यावरती यू नीड गाईडशिवाय तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत, कारण रोड कळणारच नाही. हे रोडपासून खूप आतमध्ये आहे. सो यू नीड गाईड फॉर दॅट. सो त्यांनी आमचे घेतले 700 रुपीज़. पहिले बोलतो 500 लेता हूँ मैं, पर आप कितने हो? एक आदमी का 500 लेता. मैं बोले मतलब आपको थोड़ी आदमी उठा के लेके जाना है कि इतने पैसे मांग रहे हो. नेक्स्ट साईट सीइंग आहे आमचं मस्त. क्रांतसुरी.
सो बेसिकली हे आम्ही स्किप करणार होतो जसं मी मगाशी म्हटली, बट आम्हाला तिथेच 3:45 झाले आणि इथे सनसेट खूप लवकर होतो, काल तुम्ही पाहिलंच असेल. आणि डावकीला जायला 41 किलोमीटर्स आणि हे होतं हार्डली 20 to 25 मिनिट्सच्या डिस्टन्सवर. मग आम्ही बोललो म्हणजे आम्ही JKVच्या टीममधले जे आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितलं की ड्रायव्हर तुम्हाला जसं गाईड करतोय ना तसं करा, कारण त्यांना तिकडचं एक्झॅक्टली माहिती आहे. कधी कधी आपण आपलंच डोकं चालवतो, म्हणून त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं की रानसुरी जा तुम्ही, डावकी आपण उद्या करूया. कारण मेन आमचं असं होतं की डावकी आमचं मिस नाही व्हायला पाहिजे, बिकॉज वी हॅव कम स्पेशली फॉर दॅट. ते एवढं आय डोंट नो ते कसं आहे, आता खूप न्यूजमध्ये बघितलं की ते थोडंसं हे झालं, पण ठीक आहे, स्टील वी वॉन्ट टू सी आमच्या स्वतःच्या डोळ्याने. पण आता आम्ही आलो क्रांतसुरी. आवाज येतोय क्रांतसुरीचा. होय एवढं लांब जायचं, ते फटाफट होईल. तेच काय स्टेप्स करतोय? हे सांग. हो की आहे ना आजीबाई. आजीबाई गेली. एक हा 2 आहे. बरोबर. खाली जायची गरज नाही. हे ना खाली एक तर बघ सगळे सिंगल वाले न्यूली मॅरिड आहेत आणि काय बोलतात ट्रेकर्स आहेत आणि ब्लॉगर्स आहेत. खाली जायची गरजच नाही बघ. एवढं क्लिअर दिसतं. खाली पण गेलं. ते गेले त्याला विचारलं ना, तो बोलतो हे व्ह्यू पॉइंट आहे, तुम्ही इथून जसं दिसतं तसंच दिसणार. खाली जर तुम्हाला स्विमिंग करायचं आहे तर पॉइंट आहे आणि जायचं 15 मिनिटात काळोख आणि ते 15 मिनिटात काळोखोल वरती Half an hour. येईपर्यंत पूर्ण काळोखात तुम्हाला वरती यायला लागेल. माझे तर पायाचे पॉइंट्स एवढे दुखत आहेत खाली, मला बोलली चला डायरेक्ट की माझी बँडच वाजली. आम्ही खाली जाण्याचं कॅन्सल केलं, पाय खूप दुखत छोटी बॉक्स नाही. तुला तर नॅचरल काय कसा वाटला फॉल? मस्त एन्जॉय केला फॉल? लांबूनच. ते जाऊन फॉल झालो. वाजले आहेत आता आय थिंक सो 6:30 झाले. काळोख तर कधीचाच झाला आहे. आमचं चेकिंग आहे दावकीमध्ये. होमस्टेच आहेत हे, आय गेस गेस्ट हाऊस आहेत सगळे. ही एक रूम आहे, छोटीशी आहे, मग ठीक आहे एका नाईटसाठी. बोर्डिंग स्कूल लागेल एकदम घरगुती, म्हणजे इकडच्या सारखं. इकडे जसे ते जेवण बोर्डिंग. हा म्हणजे एकदम बेसिक आहे. फ्लावरची भाजी आहे, पांढऱ्या वाटाण्यांची आहे, हे वरण आहे, पापड, हे असे त्यांनी बटाट्याचे हे दिले आणि भात. कारण भूक लागली ते मला, थंडीत जास्त भूक लागते आणि 20 दिवसाचा डाएट केलाय तो. आज एवढ्या 10,000 स्टेप्स चालू तर वॉकची बँड वाजले, वॉक करून करून पायाची बँड वाजले. यश आवडला? हा चमचमीत खाण्याला आम्ही सांगितलं इथे बस जरा जेवायला जबरदस्त. पण छान आहे जेवण, असं पण सिम्पल पण छान वाटतं आपल्या पोटासाठी. आपण खूपच चमचमीत खातो कारण ना. मी बघा एवढं संपवलंय, म्हणजे नाही हे ह्यालाच दिलंय अर्ध. आता वाजले आहेत 8:06. आम्ही इथे काहीतरी साधारण 6:15ला आलं असेल, काय माहिती, टायमिंग पण नाही पाहिलं. सो वी आर नाव इन दावकी आणि एका गेस्ट हाऊसमध्ये आहे. जर तुम्ही इथे मेघालयला याल तर ऑफकोर्स इथे काही जागेवर 5 स्टार हॉटेल तर नक्कीच आहेत, बट काही जागेवर तुम्हाला कंपल्सरी गेस्ट हाऊसच मिळणार. सो दिस इज अ स्मॉल प्लेस. मग इथे जास्त करून गेस्ट हाऊसच आहेत. मेन म्हणजे यांचे गेस्ट हाऊस एवढे क्लीन आहेत ना, जे काय सांगू, खूपच क्लीन आहे. पाणी तुम्हाला मिळतं, म्हणजे गरम पाणी जे आपल्याला गरज असते. आज आता आम्ही जिथे थांबलो तिथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तुम्ही आमच्याकडनं मागा. हे काहीतरी रेभा हॉटेल म्हणून आहे दावकीमध्ये. सो उद्या आमचं सगळं जे काही काय म्हणतात ते साईट सीइंग आहे ते इथेच जवळपास आहे.
कारण जर चिरापुंजी तुम्ही बोलाल किंवा बाकीचं शिलाँगवरनं ट्रॅव्हल वगैरे करायचं असेल तर मग देन यू हॅव टू स्पेंड 3 hours. सो तिथे राहून इथे यायचं, परत फिरायचं, तिथे जायचं, एवढी कारण सांगते हे डोंगरावरती आहे, वर खाली असं 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 खूप अंगातलं सगळं काही हलतं लिटरली हलतं. गाडी अशी सरळ असा रोडच नाही. सोडी ती मला म्हणते अरे कधी हा सरळ चालवेल. म्हणजे नाहीच चालणार बिकॉज हे सगळं माउंटनवरतीच आहे. एक तर तुम्ही खाली येतात आणि वरतात खाली येतात, हे असंच आहे. आता इथे टेम्परेचर कमी आहे बिकॉज आम्ही थोडंसं खाली आलो. दिस इज ऑलमोस्ट बांगलादेश बॉर्डर जी आहे ना तिथे आहे दावकी रिव्हर, जे खूप म्हणतात की खूप छान क्लिअर पाणी वगैरे. पण इथे आज पण आम्ही जिथे गेलेलो ते पण किती छान आणि ब्ल्यू पाणी होतं. मेन आज पूर्ण ह्याच्यात मी जे बघितलं ते म्हणजे नायसाने आम्हाला अजिबात त्रास दिलेला नाही आहे. नायसा एवढं उतरली, एवढं वरती आली आणि शी वॉज द वन हू वॉज लीडिंग अस. म्हणजे त्या गाईडबरोबर ती पण होती. सर्वात आधी ट्रेक संपवलं आणि जाऊन मस्त बसली. पण छान होतं ते, खूपच वर्थ होतं. ते जे आम्ही दुसरं गेलो सुरी ते पण छान होतं. पण तिथे जर कोणाला स्विम करायचं असेल तर मग खाली जाण्यात अर्थ होतं असं मला वाटतं. म्हणजे खूप गर्दी असल्यामुळे साधा एक फोटो पण नसता आला, कारण सगळे स्विमिंगसाठीच उभे होते, सगळं ते जॅकेट वगैरे घालून. थोडंफार तुम्हाला क्लिप्स कळले असतील. आणि आम्ही ऑलरेडी एवढं चालून आलेलो 2 तास. मी बघितलं आम्ही 10,271 स्टेप्स चाललो सगळे मिळून. जी बँड वाजली आहे ना आता पायाची, पण ते वर्थ होतं, एकदम वर्थ. म्हणून मग आम्ही त्या सुरीला खाली गेलोच ना, आम्ही लांबनच फक्त त्याला मस्त त्याचे दर्शन घेतले. तिथे आम्ही जेवलो, साधारण 4:30-5 वाजता जेवलो आणि मग आम्ही रिटर्न आलो. सो चला आता काही नाही, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.